नाहीतर तीव्र आणि उग्र आंदोलन याचं नेतृत्व आम्ही करू। हम में वो जोश जुनून जज्बा जिद्द चिकाटी सामर्थ्य बळ आणि ताकद आहे, पण आमच्या पुढे कोणी वाकत नाही आहे। आता गल्लीत दिल्लीत जायची आमची इच्छा आहे। जंतर मंतरवरती जाऊन आलो होतो, पण माझा आदरणीय शिवसाहेब यांना माझा सस्ने सप्रेम नमस्कार। आपके तरफ हम एक निवेदन, नम्र निवेदन दे रहे हैं कि ये जो मूल से आना जाना करते हैं हमारे छात्र लोगों को 3 टाइम का बस सुबह दोपहर और शाम को बस का इंतज़ाम करने को होना चाहिए। और दूसरी बात, बस स्टॉप से लेकर कर्मवीर विद्यालय तक आने जाने की कोई सुविधा नहीं है, तो वहाँ से एक सिटी बस चालू करना चाहिए। वो नगराध्यक्ष का काम है, वो अपना मूल वाले वो उन्होंने करने को चाहिए। मैं नगर अध्यक्ष, वो हमारे जो मैडम है उनसे मैं बात करने के लिए उस दिन गया था, तो समर्थ साहब मिले थे, उनके मिनिस्टर, उन्होंने मेरे को 100 रुपये भी दिए। वो तो बोले कि चलो ठीक है कर देंगे। और दूसरी बात, हमारे गांव के तरफ जो भी ये बढ़ती बाग की दहशत है, तो उनको जो अपना मंदा तुकुम के लिए एक बस चालू होना, तो इसके लिए हमने वो हमारे फुलचंद जी खोबरागढ़ कवेरी है उनसे भी बात किया, तो बोले गुरु ऐसी ऐसी बात करो। तो मैंने आगार व्यवस्थापक से बात किया, सबने मेरे को लाइक किए, मगर अभी तक काम नहीं हुआ। अभी ये जो नहर का पानी अभी नहीं आया, अभी जब तक पानी पानी बोल के लोग काश्तकार शेतकरी लोग पानी बोल रहे हैं, आंखों में पानी आ रहा है मगर पानी नहीं आ रहा है। तो नहर का पाणी जब बैमार तक आया है, तो आमच्या लाडक्या काकू आहे शोभाताई फडणवीस, त्यांना त्या दिवशी भेटलो, मला 500 रुपये बी त्यांना दिले त्यांनी। तर काकूंना बी माझं आव्हान म्हणजे नम्र विनंती आहे की या पाण्यासाठी काहीतरी नहराचा प्रयत्न करायला पाहिजे। गोसेखुर्दचं पाणी आमच्या केळझरापर्यंत जर आला, नाहीतर मग आमच्या चिरोलीमध्ये एक बांध आहे, त्या बांधला नाही का बांध बांधून जर पक्का जर केलं, ते सुधीर भाऊची देण आहे। सुधीर भाऊनीच आम्हाला त्यावेळेस आमचे सुधीर भाऊ वनमंत्री होते, त्यावेळेस त्यानं ते बांध बांधून दिले। अशा लई प्रकारची त्यानं मूल बल्लारशा पोंगवण्याचा विकास केले त्यानं। एक अभ्यासू आणि विद्वान माणूस आहेत ते। त्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की साहेब तुम्ही ते बांध चिरोलीचा बांधून त्याच्या लिफ्ट इरिगेशन मधून हर तलावात हर बोळ्यामध्ये पाणी जर टाकले, तर आमच्या गावाचा सुजलाम सुफलाम गाव होईल। आमच्या मूल तालुक्यामध्ये 49 ग्रामपंचायत येतात, तर या ग्रामपंचायतमध्ये कधी व्हिडिओ येऊन नाही पाहिलेला आहे, इथल्या समस्या जाणलेल्या नाही आहे। आणि तसेच या गावामध्ये जर लिफ्ट इरिगेशन जर पाईपलाईनद्वारे जर पाणी जर टाकलं, तर हर गाव आमचा हर शेतकरी सुखी समृद्धी राहील। नंतर मंतरवरती जाऊन आलो होतो, पण माझा सत्कार करतो म्हणलं, पण राजकीय फंडा नाही आहे आपल्याला, ते सत्कार नको पाहिजे। कारण तर तुम्ही यूज अँड थ्रो वापरा आणि फेका करता, आम्हाला तो नाही पाहिजे। बस माझे गुरुजी चटप साहेब आहेत, धन्यवाद, थँक्स व्हेरी मच। बस हीच आशा बाळगतो, हीच विनंती, धन्यवाद।